नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज मी पुन्हा आपलं FYBA भूगोल विषयाच्या या ऑनलाईन व्हिडिओ लेक्चर सिरीज मध्ये सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपला या विषयाचे व्याख्यान क्रमांक 9 आहे आणि मागील 2 व्याख्यानामध्ये आपण आपलं प्राकृतिक भूगोलाचं जे प्रकरण क्रमांक 2 आहे, लिथोस्फियर म्हणजे शिलावरण किंवा मृदावरण, या संदर्भामध्ये आपण चर्चा करत आहोत। आज आपण पृथ्वीचे अंतरंग या व्याख्यानाचा भाग 2 या ठिकाणी आज चर्चा करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, या पूर्वीच्या तासाला आपण पृथ्वीचा अंतरंग याचा भाग क्रमांक 1 बघितला आणि त्याच्यामध्ये विशेषतः पृथ्वीचे जे अंतरंग आहे, या पृथ्वीच्या अंतरंगामध्ये जे वेगळे 3 मुख्य थर आणि प्रत्येकाचे 2 उपथर अशा 6 थरांबद्दल चर्चा करत आहोत। आणि मागील तासाला आपण पृथ्वीचं जे अंतरंगाचा जो पहिला थर आहे शिलावरण या संदर्भामध्ये व त्याचे 2 उपथर जे आहे सियाल आणि सीमा यावर आपण चर्चा केली। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासाला आपण पृथ्वीचे अंतरंग या संदर्भामध्ये जो थर क्रमांक 2 आहे, प्रावरण किंवा मध्यावरण आपण त्याला म्हणतो, त्याचे 2 उपथर आंतरिक बाह्य प्रावरण व आंतरिक प्रावरण, त्यानंतर गाभा, त्याचाही बाह्य गाभा आणि आंतरिक गाभा, म्हणजे अशा प्रकारे आजच्या तासाला आपण प्रावरणाचे 2 उपथर, गाभा आणि गाभाचे 2 उपथर, अशा एकूण 4 उपथरांना आपण आज चर्चा करणार आहोत। आणि मला खात्री आहे की मागील तासाप्रमाणे याही तासाला आपण या व्याख्यानाचा आनंद घ्याल त्या ठिकाणी। आणि हे पृथ्वीचे अंतरंग हे याबद्दल माहिती मिळवणं हे अत्यंत कुतूहलाचं आहे। आपल्याला नक्कीच यामध्ये जी नवीन माहिती मिळते, आपल्या ज्ञानामध्ये याद्वारे भर पडत असतो। चला तर मग आता आपण पृथ्वीचे अंतरंग जे आहे याच्या थरांची परत एकदा आपण थोडीशी रिव्हिजन घेऊया त्या ठिकाणी। विद्यार्थी मित्रांनो, पहिला जो थर आहे की साधारणपणे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 0 किलोमीटर पासून तर 33 किलोमीटर पर्यंत जो थर आहे त्याला आपण भूकवच असं म्हणतो। आणि या भूकवचाचे जे 2 उपथर आहे त्याच्यामध्ये पहिला सियाल आहे की ज्याची त्या ठिकाणी खोली ही 0 किलोमीटर पासून 29 किलोमीटर पर्यंत आहे। भूकवचाचा दुसरा थर आहे सीमा, याची जी खोली आहे ती 29 किलोमीटर पासून 33 किलोमीटर पर्यंत आहे। हा झाला पृथ्वीच्या अंतरंगामधला पहिला थर, तोच म्हणजे भूकवच होय। दुसरा जो थर आहे पृथ्वीच्या अंतरंगामध्ये तो थर आहे प्रावरण, की हा प्रावरण हा थर साधारणपणे 33 किलोमीटर पासून तर 2900 किलोमीटर पर्यंत पृथ्वीच्या अंतर्गत भागात आढळतो। आणि हा पृथ्वीच्या अंतरंगामध्ये असलेला दुसरा थर आहे ज्याला आपण प्रावरण किंवा मध्यावरण असं म्हणतो। याही थराचे 2 उपथर आहे। पहिला थर आहे बाह्य प्रावरण, दुसरा थर आहे आंतरिक प्रावरण। बाह्य प्रावरण हा 33 किलोमीटर पासून 700 किलोमीटर दरम्यान पसरलेला आहे, अंतर्गत भागामध्ये तो स्थिर झालेला आहे। तर दुसरा जो थर आहे आंतरिक प्रावरण, हा थर 700 किलोमीटर पासून 2900 किलोमीटर पर्यंत पृथ्वीच्या अंतर्गत भागात स्थिर झालेला आहे। यानंतर तिसरा जो थर आहे पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये तो म्हणजे आहे गाभा। की गाभा हा तिसरा मुख्य थर असून तो 2900 किलोमीटर पासून 6371 किलोमीटर दरम्यान पृथ्वीच्या अंतर्गत भागात आहे। याही थराचे 2 उपथर पडतात। आपण मागच्या तासाला पाहिलं, पहिला आहे तो बाह्य गाभा आणि दुसरा आहे तो आंतरिक गाभा। बाह्य गाभा हा जो आहे 2900 किलोमीटर पासून 5150 किलोमीटर दरम्यान स्थिर झालेला आहे। तर आंतरिक गाभा हा 5150 किलोमीटर पासून 6371 किलोमीटर दरम्यान त्या ठिकाणी स्थिर झाला। तर अशा प्रकारे पृथ्वीच्या अंतरंगामध्ये असलेले 3 उपथर आणि त्या प्रत्येकाचे 2 उपथर असे 6 थर आपण मागच्या तासापासून चर्चा करतो। आता आपण प्रावरण हा जो थर आहे याच्या हा आणि गाभा याची आज आपण सविस्तर माहिती पाहूया। आता पहिला शिलावरण, त्याच्याबद्दल तर आपण बोललेलोच आहोत। फक्त एक मागच्याच तासाला आपण त्याची चर्चा केलेली आहे, ही फक्त तुमच्या माहितीसाठी मी एकदा दाखवतो ही सर्व माहिती। आपण याची सविस्तर चर्चा केली आहे। सीमा हा दुसरा थर आहे, तो साधारणपणे पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये 29 ते 33 किलोमीटर दरम्यान आहे। याच्यामध्ये सिलिका आणि मॅग्नेशियम या 2 मूलद्रव्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे याला आपण सीमा असं म्हणतो। महासागरात तळ प्रामुख्याने यापासून तयार झालेला आहे। आणि आता दुसरा जो थर आहे ज्याला आज आपण चर्चा करणार आहोत, प्रावरण किंवा मध्यावरण, की आपल्याला माहिती आहे की शिलावरण व गाभा या दोघांच्या दरम्यान पृथ्वीच्या अंतर्गत भागात जो थर आढळतो त्याला आपण प्रावरण असं म्हणतो। मध्यावरण म्हणजे काय, की शिलावरण आणि गाभा या दोघांच्या मध्ये तो आहे, म्हणून त्याला मध्यावरण असंही म्हटलं जातं। की साधारणपणे हा पृथ्वीचा दुसरा अत्यंत महत्वाचा थर आहे।
आता या थराचे एक वैशिष्ट्य आहे विद्यार्थी मित्रांनो, पृथ्वीचं एकूण घनफळ जर आपण 100% मानलं तर या 100% जवळपास 83% भाग हा घनफळाचा भाग हा प्रावरण व्यापलेला आहे. म्हणजे याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की या थराचा विस्तार किती आहे, किती घनफळ क्षेत्र यानं व्यापलेलं आहे. जवळपास 100 पैकी 83% घनफळ या प्रावरण किंवा मध्यावरण या थराने व्यापलेलं आहे. त्यानंतर पृथ्वीचं एकूण वस्तुमान जर आपण 100% मानलं तर त्याच्या 68% भाग वस्तुमानाचा भाग हा प्रावरण यानं व्यापले. ही दोन महत्वाची वैशिष्ट्य आपल्याला या संदर्भात लक्षात ठेवायचे आहे. अजून एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे विद्यार्थी मित्रांनो, की पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये ज्या भू हालचाली घडतात, ज्या आंतरिक शक्ती आहे त्यांचं केंद्रीकरण त्या प्रामुख्याने या थरामध्ये आढळतात. आणि म्हणून भूकंप असेल, ज्वालामुखी असेल, याचा जो केंद्रबिंदू असतो, ज्याची निर्मिती ज्या थरातून होते, तो थर म्हणजे हा प्रावरण आहे. या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात दाब जास्त आहे आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी तापमान सुद्धा जास्त आहे. म्हणून भूकंप, ज्वालामुखी यासारख्या शक्तींची उत्पत्ती होण्याचं मुख्य भाग हा म्हणजे प्रावरण आहे. म्हणून या ठिकाणी या थराची घनतेचा जर विचार केला तर या थराची घनता साधारणपणे 3.1 ते 5.57 ग्रॅम घन सेंटीमीटर इतकी आहे. आणि याही थराचे आपण सांगितल्याप्रमाणे दोन उपथर पडतात. पहिला उपथर आहे बाह्य प्रावरण. आता बाह्य प्रावरण याबद्दल अजून काही ठळक वैशिष्ट्य सांगतो. याची खोली तर आपल्याला माहिती आहे की पृथ्वीच्या अंतरंगामध्ये साधारणपणे 33 किलोमीटर ते 700 किलोमीटर दरम्यान हा थर स्थिर झालेला आहे त्या ठिकाणी. आणि याची घनता जी आहे ती साधारणपणे सरासरी घनता 4.3 घन सेंटीमीटर इतकी आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि या थराचं आणखी एक अत्यंत महत्वाचं वैशिष्ट्य आहे, या थरामध्ये ऑलेक्सिन हे मूलद्रव्य साधारणपणे 60 ते 70% व पायरॉक्सिन हे मूलद्रव्य 20 ते 30% असतं. आणि हे या थराचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य आहे. या थरामध्ये ऑलेक्सिन, ऑलिव्हिन आणि पॉरॉक्सिन हे दोन मूलद्रव्य प्रामुख्याने केंद्रित झालेले आहेत. यांचं प्रमाण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आढळतं. आणि अजून एक महत्वाचं वैशिष्ट्य विद्यार्थी मित्रांनो, ज्याला आपण लाव्हा रस म्हणतो, ज्वाला रस म्हणतो, शिला रस म्हणतो, याची निर्मिती प्रामुख्याने या बाह्य प्रावरणामध्ये होते. हे सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य आपल्याला या संदर्भात सांगता येतील. दुसरा जो थर आहे तो आहे आंतरिक प्रावरण. आता आंतरिक प्रावरण की हा प्रावरणाचा दुसरा महत्वाचा भाग आहे, थर आहे. आता याची व्याख्या आपण बघितलीच आहे. परत एकदा आपण वैशिष्ट्य म्हणून एक लक्षात ठेवायचं की हा थर पृथ्वीच्या अंतरंगामध्ये 700 ते 2900 किलोमीटर दरम्यान स्थिर झालेला आहे. आणि हा सुद्धा अत्यंत महत्वाचा थर आहे. या थराची घनता जी आहे ती सरासरी घनता 4.3 ते 5.5 ग्रॅम घन सेंटीमीटर इतकी आहे. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, हे महत्वाचं वैशिष्ट्य याचं सांगतात. ज्याप्रमाणे बाह्य प्रावरणामध्ये ऑलिव्हिन आणि पॉरॉक्सिन हे दोन मूलद्रव्य आढळतात, त्याचप्रमाणे या ठिकाणी मात्र सिलिकेट्स ऑक्साईड हे महत्वाचं मूलद्रव्य आढळतं की ते इतर ठिकाणी अत्यंत कमी प्रमाणात आढळतं. पण त्याचं केंद्रीकरण, मोठ्या प्रमाणात केंद्रीकरण हे आंतरिक प्रावरणामध्ये झालं असतं. म्हणून हे अत्यंत महत्वाचं वैशिष्ट्य आपल्याला आंतरिक प्रावरणामध्ये सांगतं. म्हणून या प्रावरणामध्ये हे सर्वात महत्वाचं की मी परत एकदा सांगतो की जे आपल्याला ऑब्जेक्टिव्ह प्रकारचे प्रश्न येतात, बहुपर्यायी प्रश्न येतात, व्याख्या द्या, याच्यामध्ये आपल्याला ही जी गोष्ट आहेत या ठळक बाबी आहेत, याची मूलद्रव्य आहेत, याची घनता आहे, याचा पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये कोणत्या ठिकाणी किती किलोमीटर अंतरावर हा थर स्थिर झालेला आहे हे लक्षात घेणं खूप महत्वाचं आहे. आणि म्हणून मला माहिती आहे की सर्व आकडेवारी लक्षात ठेवणं थोडं अवघड आहे. परंतु विद्यार्थी मित्रांनो, जर आपण सराव केला, जर तुम्ही अत्यंत काळजीपूर्वक व्याख्यान जर ऐकलं तर मला वाटतं ही माहिती आपल्याला सहज लक्षात ठेवता येईल. यानंतर तिसरा जो महत्वाचा थर आहे तो गाभा. गाभा हा जो थर आहे, या थराचं आपण याच्या आधी आपण त्याच्या बघितलं आहे की पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये साधारणपणे 2900 किलोमीटर पासून 6371 किलोमीटर दरम्यान जो थर आहे पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये, त्या थराला त्या ठिकाणी गाभा असं म्हणतात. हा थर प्रामुख्याने घन स्वरूपात आढळतो. ही याचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य आहे की हा थर पूर्णपणे घन स्वरूपात आढळतो. आणि या थराचं अजून एक वैशिष्ट्य आहे विद्यार्थी मित्रांनो, या थरामध्ये निकेल आणि फेरस, ज्याला आपण लोह असं म्हणतो, या दोघांचं प्रमाण खूप आहे. आणि म्हणून या दोघांच्या
हे निकेल आणि फेरस याचं रेणुसूत्र जे आहे, निकेलचं रेणुसूत्र आहे Ni आणि फेरसचं सूत्र आहे Fe. म्हणून निफे या दोघांच्या या रेणुसूत्रावरून निफे हे नाव या गाभा याला अनेक तज्ञांनी दिलेलं आहे. म्हणून हे सुद्धा या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. यानंतर पुढचं वैशिष्ट्य म्हणजे की जर गाभा या थराचा विचार केला तर पृथ्वीच्या एकूण घनफळापैकी जवळपास 16% घनफळ हे एकट्या गाभ्याने व्यापलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि त्यानंतर एकूण वस्तुमानाचा विचार केला तर पृथ्वीच्या एकूण वस्तुमानापैकी 32% भाग हा वस्तुमानाचा गाभा या थराने व्यापलेला आहे. यावरून तुमच्या लक्षात येईल याही थराचा विस्तार मोठ्या प्रमाणात आहे आणि हा थर पृथ्वीच्या केंद्रभागी अंतर्गत भागात स्थिर झालेला आहे. या थराची घनता, सरासरी घनतेचा जर विचार केला तर साधारणपणे गाभ्याची घनता 10 पासून 13.6 ग्रॅम घन सेंटीमीटर इतक्या दरम्यान स्थिर झालेल्या आहेत. इतकी प्रचंड घनता गाभा या ठिकाणी पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये आहे. आणि प्रचंड या ठिकाणी जे वेगवेगळ्या प्रकारचे मूलद्रव्य आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे खनिजे आहेत, यांचं प्रचंड वजन आहे. आणि याचं अजून एक महत्वाचं वैशिष्ट्य, या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये दाब पडतो, प्रचंड प्रमाणामध्ये तापमान आहे. आणि त्यामुळे दाब पडल्यामुळं या ठिकाणी अनेक जे घटक आहेत ते एकमेकाला एकदम चिटकून स्थिर त्या ठिकाणी झालेले आहेत. आणि त्या ठिकाणी त्याची घनता वाढलेली आहे, त्याचं वजन वाढलेलं आहे त्या ठिकाणी. आणि या गाभ्याचं अजून एक वैशिष्ट्य की सिलिकेट्स ऑक्साईड याचं प्रामुख्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केंद्रीकरण झालेलं आहे. म्हणून गाभ्याच्या बाबतीमध्ये आपल्याला ही संपूर्णपणे वैशिष्ट्य सांगता येतील. एक लक्षात ठेवा, कोणताही थर जर थराची माहिती जर आपल्याला लक्षात ठेवायची असेल तर 1 नंबरला त्याची खोली किती आहे, त्या थराचा क्रमांक किती आहे, त्या ठिकाणी घनता किती आहे, त्या ठिकाणी कोणते मूलद्रव्य प्रामुख्याने आढळतात, त्या ठिकाणचं तापमान कसं आहे, त्या ठिकाणी दाब कसा आहे, या संदर्भामध्ये आपण जर एक एक वाक्य लिहिलं विद्यार्थी मित्रांनो तर आपल्याला कोणत्याही थराबद्दल कमीत कमी 6 ते 7 वाक्य लिहिणं सहज शक्य होईल. म्हणून गाभ्याच्या बाबतीमध्ये ही संपूर्ण माहिती आपल्याला लक्षात ठेवायची आहे. इतर थराप्रमाणेच गाभा या थराचे सुद्धा 2 उपथर आढळतात. हे थर आहेत, पहिला जो उपथर आहे साहजिकच ज्याला आपण बाह्य गाभा असं म्हणतो. आता बाह्य गाभा याची जर खोली बघितली आपण पृथ्वीच्या अंतर्गत भागात 2900 किलोमीटर पासून 5150 किलोमीटर दरम्यान हा थर स्थिर झालेला आहे. हा थर त्या ठिकाणी आहे. म्हणून या थराला आपण 2900 ते 5150 किलोमीटर दरम्यान पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये जो थर आढळतो त्याला आपण बाह्य गाभा असं म्हणतो. या बाह्य गाभा हा संपूर्णपणे द्रव स्वरूपात मानला जातो. याचं कारण काय की या पूर्वीच्या तासाला सुद्धा मी आपल्याला सांगितलं आहे. परत एकदा मी या ठिकाणी उल्लेख करतो की हा जो थर आहे या थरातून दुय्यम भूकंप लहरी या प्रवास करत नाही, त्या परावर्तित होतात. आणि या दुय्यम भूकंप लहरीचे एक वैशिष्ट्य आहे की त्या द्रव भागातून कधीही प्रवास करत नाही, त्या परत येतात. आणि म्हणून या ठिकाणावरून या भूकंप लहरी परावर्तित होतात. म्हणून हा जो भाग आहे 2900 किलोमीटर ते 5150 किलोमीटर या दरम्यान हा संपूर्ण भाग द्रवरूप मानला जातो. याचं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी भूकंप लहरी प्रवास करत नाही. म्हणून हे अत्यंत महत्वाचं वैशिष्ट्य आहे की जे आपल्याला इतर थराच्या बाबतीमध्ये सांगता येत नाही. इथं मात्र आपल्याला स्पष्ट उल्लेख करावा लागेल की बाह्य गाभा हा प्रामुख्याने द्रव स्वरूपात आढळतो त्या ठिकाणी. या थराची घनता जी आहे म्हणजे 2900 किलोमीटर पासून जर आपण ही घनता चेक केली या ठिकाणी तर ती साधारणपणे 10 इतकी आढळते. तर ती 5150 किंवा साधारण 5000 किलोमीटर खोलीवरती 12.3 ग्रॅम घन इतकी आढळते. म्हणून हे सुद्धा एक विशेष वैशिष्ट्य आपल्याला बाह्य गाभाच्या बाबतीत सांगते. त्यानंतर आहे आंतरिक गाभा. हा पृथ्वीच्या सर्वात शेवटचा उपथर आहे की पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये 5150 किलोमीटर पासून 6371 किलोमीटर दरम्यान जो थर आहे या थराला आंतरिक गाभा असं म्हणतात. आणि हा थर संपूर्णपणे त्या ठिकाणी द्रवरूप मानला जातो. हा थर सुद्धा त्या ठिकाणी काही प्रमाणामध्ये घनरूप आहे. संपूर्ण हा थर द्रवरूप नाही, परंतु काही प्रमाणात द्रवरूप आणि काही प्रमाणामध्ये हा थर हा स्थिर हा घनरूप मानला जातो. संपूर्ण घनरूपच मानला जातो. द्रवरूप फक्त सुरुवातीला थोडा आहे, बाकी प्रचंड हा संपूर्ण भाग हा घनरूप मानला जातो. हे या ठिकाणी नोंद लक्षात ठेवायचे.
इथं जरी आपण म्हटलं द्रवरूप, द्रवरूप हा फक्त सुरुवातीचा भाग आहे, पण अंतर्गत भागामध्ये मात्र पूर्णपणे हा थर हा घनरूप स्वरूपाचा आढळतो. हे मात्र या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. म्हणून पृथ्वीचा आंतरिक गाभा जो आहे तो द्रव स्वरूपात मानला जातो. यानंतर याची जी घनता आहे, ही सर्वात जास्त घनता जर कुठे असेल पृथ्वीच्या अंतरंगामध्ये, ती म्हणजे आंतरिक गाभ्यामध्ये. या ठिकाणी साधारणपणे 13.3 ते 13.6 ग्रॅम घन सेंटीमीटर इतकी या ठिकाणी घनता मानली जाते. आणि म्हणून या ठिकाणी लक्षात ठेवायचा विद्यार्थी मित्रांनो, की हा संपूर्ण थर हा घनरूप स्वरूपाचा आहे. या ठिकाणी द्रवरूप शब्द जरी असला तरी मात्र हा द्रवरूप हा शब्द पूर्ण याला लागू होत नाही, तर हा संपूर्ण थर हा घनरूप मानला जातो. हे लक्षात ठेवायचं त्या ठिकाणी. आणि अशा प्रकारे या थरामध्ये परत सिलिका आणि लोह या दोन मूलद्रव्याचं प्रमाण सर्वाधिक आहे. म्हणून या ठिकाणी अजून एक महत्वाचं वैशिष्ट्य सांगतो विद्यार्थी मित्रांनो, की पृथ्वीच्या अंतरंगामध्ये सर्वात जास्त तापमान, सर्वात जास्त दाब हा प्रामुख्याने आंतरिक गाभा या ठिकाणी आढळतो. की जो गाभा हा संपूर्णपणे, हा आंतरिक गाभा हा संपूर्णपणे स्थिर स्वरूपाचा आहे त्या ठिकाणी, किंवा या ठिकाणी घन स्वरूपाचा आहे. आणि हा प्रचंड प्रमाणामध्ये या ठिकाणी दाब जास्त आहे, तापमान जास्त आहे, घनता जास्त आहे. आणि हा संपूर्णपणे थर हा त्या ठिकाणी घन स्वरूपात आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या गाभा आणि त्याचे दोन उपथर या संदर्भामध्ये आपल्याला माहिती सांगते. विद्यार्थी मित्रांनो, मला खात्री आहे की आपण मागील 2 तासापासून पृथ्वीचा अंतरंग हा अत्यंत इंटरेस्टिंग आणि थोडासा नाही म्हटलं तरी थोडी याच्यामध्ये आकडेवारी असल्यामुळं आपल्याला अनेक ठिकाणी संख्याच्या स्वरूपात ही माहिती लक्षात ठेवावी लागते. त्यामुळं या प्रकरणासाठी, या विशेषतः या उपमुद्द्यासाठी, म्हणजे ज्याला आपण पृथ्वीची अंतर्गत रचना असं म्हणतो, या ठिकाणी आपल्याला थोडस काळजीपूर्वक या सर्व गोष्टी लक्षात ठेवावं लागेल, त्याची नोंद करावं लागेल. कदाचित तुम्हाला पुन्हा पुन्हा हे वाचावं लागेल, तुमच्या नोट्स परत परत रिव्हिजन करावं लागेल, तरच हे लक्षात राहील विद्यार्थी मित्रांनो. आणि परत एकदा सांगतो की ज्या विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षा आहे, या स्पर्धा परीक्षेला हा अत्यंत महत्वाचा भाग आहे. यानंतर पुढचा जो व्याख्यान आहे, अत्यंत महत्वाचं व्याख्यान आहे विद्यार्थी मित्रांनो, की जगप्रसिद्ध आल्फ्रेड वेगनर यानं जो भूखंड वहन सिद्धांत मांडला, हा भूखंड वहन सिद्धांताची मांडणी कशी केली, त्यासाठी त्यांनी कोणते पुरावे दिले, कशा प्रकारे त्या सिद्धांतावर जगात चर्चा झाली, काही या सिद्धांतावर काही टीकाही झाल्या. परंतु 100 वर्षापेक्षा जास्त वर्षाचा हा सिद्धांत की जो 1912 मध्ये मांडला होता, आणि तो सिद्धांत आजही आपण 2020 मध्ये सुद्धा तो शिकतो आहोत. म्हणून हा सिद्धांत अत्यंत महत्वाचा आहे. बहुधा प्राकृतिक भूगोलामध्ये वेगनरचा खंडवहन सिद्धांत हा अत्यंत महत्वाचा मानला जातो. युपीएससी असेल, एमपीएससी असेल, वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा असेल, या स्पर्धा परीक्षामध्ये वेगनरचा भूखंडवहन सिद्धांत हा प्रमुख अभ्यासक्रमाचा भाग आहे. म्हणून मला वाटतं हा सिद्धांत घेताना, शिकत असताना आपल्याला नक्कीच आनंद मिळेल, त्या ठिकाणी आपल्या ज्ञानात भर पडेल. त्यामुळं या पुढचंही लेक्चर आपण परत त्या ठिकाणी काळजीपूर्वक ऐका. या ठिकाणी मी थांबतोय. जर या पृथ्वीचा अंतरंग या संदर्भामध्ये विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्या मनामध्ये काही शंका असेल, एखादी गोष्ट त्या ठिकाणी आपल्याला समजली नसेल, तर मी सुरुवातीच्या व्याख्यानांमध्ये माझ्या पीपीटी मध्ये माझा ईमेल दिलेला आहे. तो त्या ईमेलवर आपण आपला प्रश्न टाकू शकता, किंवा गुगल क्लासरूम जो आहे, गुगल क्लासरूम आपल्याकडे त्याला आपण जॉईन झालेला आहात, याच्यावर जर आपण प्रश्न टाकला तर त्या प्रश्नाचं उत्तर मी आपल्याला नक्कीच देईल त्या ठिकाणी. या ठिकाणी थांबूया. परत पुढच्या तासाला आपण वेगनरचा भूखंडवहन सिद्धांत हा अत्यंत इंटरेस्टिंग टॉपिक आपण त्या ठिकाणी चर्चा करूया. तोपर्यंत आपण इथे थांबूया. थँक्यू, धन्यवाद.